पांडवकालीन दंडकारण्याचा भाग असलेल्या एकचक्रनगर म्हणजेच आत्ताच्या वेळापूर या गावामधील श्री अर्धनारीनटेश्वर मंदिर जाणून घेऊया. या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोरच बारव आहे. मंदिराचे सुंदर दृश्य, नयनरम्य मंदिर परिसर. हे मंदिर सांगोल्यापासून 56 किलोमीटर, पंढरपूरपासून 32 किलोमीटर आणि अकलूजपासून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या गावामध्ये आहे. यादव काळामध्ये देवगिरी राज्याच्या दक्षिण सीमेवरती हे गाव होते. पूर्वी या गावाचे नाव एकचक्रनगर असे होते. वेळ म्हणजे सीमा आणि पूर म्हणजे तटबंदी असलेले गाव. यावरून या गावाला वेळापूर असे नाव प्रचलित आहे. मंदिराच्या समोर सभामंडपाच्या बाहेर नंदीची ही सुंदर मूर्ती आहे. सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर सर्वसाधारण आकारापेक्षा थोडीशी मोठी ही नंदी महाराजांची दुसरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर हेमाडपंथी कलेचा उत्तम नमुना आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती गणपतीऐवजी गजलक्ष्मीची मूर्ती आहे, हे उल्लेखनीय आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या पिंडीवरती शिवलिंगाऐवजी अलिंगन रूपात शंकर उजवीकडे आणि पार्वती डावीकडे अशी एकाच पाषाणात असलेली मूर्ती आहे. यामुळेच या मंदिराचे नाव अर्धनारीनटेश्वर आहे. पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे, ज्याचा संबंध या गावाच्या पूर्वीचे नाव एकचक्रनगर याच्याशी असावा. पायाच्या बाजूला गणपती आणि ऋषीमुनी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तसेच शंकराचे वाहन नंदी आणि पार्वतीचे वाहन सिंह हेही आहेत. सभामंडपामध्ये विविध देवतांच्या मूर्त्या असलेल्या दिसून येतात. मंदिर परिसरामध्ये 3 शिलालेख आहेत. या शिलालेखांवरती राजा रामचंद्र आणि राजा देवराव यांचा मराठी संस्कृत भाषेत उल्लेख असलेला दिसून येतो. या मंदिरातील काही मूर्त्या, शिल्पे जवळच्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यातील काही मूर्त्यांवरती हात फिरवला किंवा टिचकी मारल्यास त्यातून सप्तसुरांचा आवाज बाहेर पडतो. हे मंदिर अर्धनारीनटेश्वर या नावाबरोबरच हरनरेश्वर मंदिर आणि ओटेश्वर जोगेश्वर मंदिर या नावानेही ओळखले जाते. श्रींचे दर्शन घेऊन सभामंडपातून बाहेर आल्यानंतर बारवे लगत असलेल्या या मंदिरांमध्ये गणपती, तसेच या मंदिरामध्ये शिवलिंग, नंदी महाराज असे दृश्य दिसते. पुढे छोटी शिवलिंगे आणि नागदेवतेची मूर्ती आहे. अफजल खान स्वराज्यातील मंदिरे उद्ध्वस्त करत आला होता. त्यावेळी या मंदिरातील मुख्य मूर्ती समोर असलेल्या या बारवेमध्ये लपवण्यात आली होती. अशा या सुंदर बारवेमध्ये बारमाही पाणी असल्याचे सांगितले जाते. तसेच या बारवेमध्ये छोटी मोठी अशी असंख्य कासवे असलेले आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी श्रींचे हळदी, लग्नकार्य असे कार्यक्रम घेतले जातात. बारवेलगतच असलेल्या छोट्या मंदिरामध्ये हे 2 शिवलिंगे असलेले आपल्याला दिसून येतात. इथेही शिवलिंग आणि सुंदर
नंदी महाराज असलेले आपल्याला दिसून येतात. ज्यावेळी पांडव 12 वर्षाचा वनवास संपवून 1 वर्षाच्या अज्ञातवासासाठी या गावामध्ये येऊन राहिले, तेव्हा या ठिकाणी बकासुराने खूप मोठ्या प्रमाणात उद्यम माजवला होता. त्यावेळी भीमाने याच गावामध्ये बकासूर राक्षसाचा वध केला होता असे सांगितले जाते. ही आहे मंदिराची पाठीमागची बाजू. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.